उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी जुहू परिसरात प्रचार रॅली काढली। या रॅलीत काँग्रेसचे नेते शशी थरूर तर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील सहभागी झालेले। तर मुंबईतल्या 6ही जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला। तर भाजपची पायाखालील जमीन सरकल्याने हिंदू मुस्लिम करत असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली। जास्त कॅन्डिडेट माझ्या विरोधामध्ये 27 त्याच्यामध्ये 15 कॅन्डिडेट आहेत। ठीक आहे, प्रत्येकाला लढण्याचा अधिकार, त्यांचं मी स्वागत करते, पण ही लढाई देशाचे संविधान वाचवण्यासाठी आहे, लोकशाहीसाठी आहे। त्यामुळे शेवटी लढाई ही काँग्रेस आणि भाजपामध्ये होणार आहे। त्यामुळे मला अपेक्षा आहे की महाविकास आघाडीची काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून लोक मला साथ देतील, मला आशीर्वाद देतील। उत्तर मध्य बरोबर पूर्ण मुंबईची तुमच्याकडे जबाबदारी होती। 100% आहेच, साईच्या साई सीट आम्ही निवडून आणणार। धन्यवाद। ज्या मिनिटाला भाजप हरायला येतं अशी भाषा करतं, त्याच्यात जाऊ नका। देशाचं संविधान वाचवायचं, लोकशाहीचं रक्षण करायचं। ते देखील 2-2 वर्षा गायकवाड, 3 वर्षा गायकवाड उमेदवार दिले, मुस्लिम मोठ्या प्रमाणात उमेदवार देखील आहेत। मला वाटतं जेव्हा भाजप हरायला येतं, हिंदू मुस्लिम ह्याच्यात भाजप वाद निर्माण करतं, मग जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतं। हा पहिला इंडिकेटर आहे की भाजप हरत आहे। एकूण महाराष्ट्रात फिरून आलेला आहात, कसं वातावरण पाहिलं महाराष्ट्रात? जास्तीत जास्त सीट येणार महाविकास आघाडीच्या आणि इंडिया आघाडीच्या। देशभरात देखील जेव्हा सरकार येईल तेव्हा महाराष्ट्र पुढे राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।